नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कलांजली ब्लाऊज स्टिचिंग. सोप्या पद्धतीने आरीवर्कचं ब्लाऊज कसं स्टिचिंग करायचं हे तुम्हाला एक एक स्टेप मी समजून सांगणार आहे. तर आरीवर्क तुम्ही बघू शकता स्लीव्जवर आणि गळ्यावर आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, ब्लाऊजची बाही जोडून घेणार आहोत. त्यासाठी आपण कटिंग केलेला अस्तर आणि कटिंग केलेला ब्लाऊजची पीस घेतलेला आहे. वरच्या साईडनं मी अस्तर टाकलेला आहे आणि समोरून टिप टाकून घेते दाखवल्याप्रमाणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. फोल्ड करून दाबटीप टाकून घेतल्यावर राऊंड टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. अशा प्रकारे आपली स्लीव्ज तयार झाली आहे आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. राऊंड टिप टाकल्यावर आपल्याला साईडचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे. साईडचा कापड कटिंग करून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, दुसरी स्लीव्ज याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. स्लीव्ज स्टिचिंग झाल्यावर स्लीव्जचा लुक तुम्ही बघू शकता किती फिनिशिंग आणि परफेक्ट आलेली आहे. स्टोनही जरी असले तरी परफेक्ट स्टिचिंग कशी करायची तुम्हाला समजलंच असेल. तर चला आता आपण गळ्याला सुरुवात करणार आहोत. तर बघा, गोल आकारामध्ये ब्लाऊजचा गळा आला आहे आणि त्याला मी मटका आकारमध्ये अस्तर कटिंग करून मधामध्ये ठेवून टाचण लावून घेतलेली आहे आणि मटका आकार मी अस्तरला दिलेला आहे. त्यानुसारच मी टिप टाकून घेते. पूर्ण मी राऊंड टिप टाकली आहे. आता उरलेला कापड मी कटिंग करून घेऊन अस्तर आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा परफेक्ट मटका आकार आपल्याला ब्लाऊजला द्यायचा आहे. फिनिशिंग लुक तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे पूर्ण स्टेप तुम्हाला नक्की समजतील. आणि साधा जरी ब्लाऊज असला आणि गोल आकारामध्ये जरी वर्क असलं तरी आपण त्याला व्यवस्थित आकार देऊ शकतो. तर मटका आकारामध्ये माझा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण पॅटर्नवर आता टिप टाकून घ्यायची आहे आणि डास टाकून घ्यायचे आहेत. पूर्ण पॅटर्नवर टिप टाकून मी साईडचा कापड कटिंग करून घेतला आहे. आता आपण उभा पॅटर्न स्टिचिंग करणार आहोत. तर अस्तर स्टिचिंग कसं करायचं आहे दाखवल्याप्रमाणे बघून घ्या. समोरासमोर ठेवलेले पॅटर्न मी अस्तर स्टिचिंग करून घेतला आहे. आता कटोरी स्टिचिंग करायची कशी, तर गळ्याच्या साईडने टोकाला आपण पकडून घ्यायचा आहे आणि हा पिनच कटोरी स्टिचिंगमध्ये ठेवायची आहे. उरलेला कापड कटिंग करून घ्यायचा आहे आणि दोन्हीही टोकाला टोक लावायचे आहेत आणि जो कापड आपला 1.5 इंच उरलेला दिसतो तो सरळ कटिंग करायचा आहे, म्हणजे परत आपल्या कटोरीचा मध्यांतर भाग निघतो. आणि नंतर डाचाची मार्किंग करून 2.5 इंच उभा आणि 1.5 इंच आडवा असा टक्स देऊन घ्यायचा आहे. 32 साईजचा मी कटोरी ब्लाऊजचा स्टिचिंग करत आहे. टोकदार कटोरी आपली परफेक्ट तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण ब्लाऊज असा स्टिचिंग करायचा आहे. आता आपण क्रॉसपट्ट्या स्टिचिंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी खालच्या साईडने आपल्याला अस्तर आणि वरच्या साईडने ब्लाऊजची क्रॉसपट्टी ठेवायची आहे. तिन्ही पदर व्यवस्थित सेट करून घ्यायचेत आणि नंतरच टिप टाकायची आहे. एकही पदर खालीवरी न होऊ देता आपल्याला परफेक्ट टिप टाकून घ्यायची आहे आणि नंतर पूर्ण ब्लाऊज गोल करून घ्यायचे आणि टिप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि नंतर ब्लाऊज पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीच्या. परफेक्ट आपली क्रॉसपट्टी स्टिचिंग झालेली आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यांनी सुद्धा सहज तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. जर पूर्ण स्टेप तुम्ही स्किप न करता बघितल्या तर तुम्ही सुद्धा अशाच फिनिशिंगमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करू शकता. आता आपण काचपट्टी तयार करणार आहोत. काचपट्टी तयार करण्यासाठी आपल्याला 1.5 इंचाची पट्टी वरच्या साईडने 1/2 इंच फोल्ड करून जोडून घ्यायची आहे आणि आतल्या साईडने फोल्ड करून वरून दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे एक एक स्टेप खूप महत्त्वाची आहे. सर्वांनी स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या पण सुद्धा ब्लाऊज लक्षात बसेल. परफेक्ट ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं आहे त्यासाठी एक एक स्टेप मी समजून सांगितलेली आहे. तर बघा, आपली काचपट्टी तयार झालेली आहे. आता आपण बटनपट्टी तयार करणार आहोत. तर बटनपट्टीसाठी मी 2.25 इंचाची एक पट्टी तयार करत आहे दाखवल्याप्रमाणे. आणि वरच्या आतल्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, ती फोल्ड करून जोडून घ्यायची आहे. जी पट्टी आपण आधी वरच्या साईडने जोडली होती ती आपण या बटन पट्टीला आतल्या साईडने जोडणार आहोत. 1/2 इंच फोल्ड करून वरच्या साईडने दाखवल्याप्रमाणे मध्यभागी टिप टाकून घेणार आहोत, कारण आपण या पट्टीला हुका अटकवण्यासाठी आपण घरं करणार आहोत. हुका अटकवण्यासाठी आपल्याला मधातून टिप टाकल्यावर साईडने आपल्याला हुका अटकवण्यासाठी जागा उरते. आता पायपिंगसाठी आपण कापड कटिंग करणार आहोत. तर पायपिंगसाठी तिरप्या पट्ट्या घ्यायच्या आहेत.
तिरप्या पट्ट्यांनी जर तुम्ही पायपिंग घेतला तर तुमचा पायपिंग परफेक्ट बसतो. 2 मी पट्ट्या घेतलेल्या आहेत. पायपिंगसाठी 1.5 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्या अटॅच करून घेऊन वन साईड फोल्ड करून मी शिलाई टाकून घेत आहे पट्टीला. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पायपिंग दाखवणार आहे. तर बघा, पूर्ण ब्लाऊज मी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग करून दाखवलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितला तर खूप खूप धन्यवाद. तर बघा, स्टिचिंग केलेली पट्टी आपल्याला खालच्या साईडने दाबून उरलेला कापड पूर्ण त्या पट्टीमध्ये गोल करायचा आहे आणि साईडवर एक टिप टाकून घ्यायची आहे. तर आता हुका अटकवण्यासाठी जे आपल्याला घर करायचे आहेत ते 5 दाखवल्याप्रमाणे 5 अंतरावर, समान अंतरावर आपण 5 घरं करून घेणार आहोत. हुक घर आपले मशीनवरच तयार होतात. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज माझा स्टिचिंग झालेला आहे. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झालेला आहे. पूर्ण ब्लाऊजचा लूक खूप सुंदर असा आलेला आहे आणि हा ब्लाऊज वेअर केल्यावर खूपच छान दिसणार आहे. सर्वांपेक्षा वेगळा आणि सर्वांपेक्षा वेगळा